Hello student, today we are going to learn very beautiful and excellent poem from standard 7, unit 3, 3.1 Sleep Baby Sleep. Sleep Baby Sleep is a traditional lullaby. A lullaby is a quick, soothing song that is used to lull a child to sleep. The mother in this poem uses various ideas to make the child close its eyes and sleep. तर पहा मुलांनो, आज आपण 3.1 स्लीप बेबी स्लीप पेज नंबर 59 यावर ही पोएम आहे आणि ही कविता ही एक अंगाई गीत आहे आणि हे अंगाई गीत आज आपण पाहणार आहोत. तर पहा, या अंगाई गीत म्हणजे काय? लहान मुलांना शांत करून झोपवण्यासाठी मराठी भाषेमध्ये अंगाई गीत प्रकार हा प्रचलित आहे आणि अशाच प्रकारचा हा ललबाय हा गीत प्रकार इंग्रजी साहित्यामध्येही प्रचलित आहे. स्लीप बेबी स्लीप हे एक पारंपरिक अंगाई गीत आहे. नाउ सी फर्स्ट स्टँजा. Sleep, baby, sleep. Your father herds his sheep. Your mother shakes the little tree from which fall pretty dreams on thee. Sleep, baby, sleep. New words. Herds means मेंढ्या चारणे किंवा मेंढ्यांची काळजी घेणे. On thee means तुझ्यावर. दी हे काय? यूचे जुने रूप आहे आणि ऑन दी मीन्स तुझ्यावर. काय? स्लीप बेबी स्लीप. युअर फादर हर्ड्स हिज शीप. झोप बाळा झोप, तुझे वडील हे मेंढ्यांची काळजी घेत आहेत. युअर मदर शेक्स द लिटल ट्री. आणि तुझी आई ही झाड हलवत आहे. फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. अँड स्लीप बेबी स्लीप. आणि काय? कोणते झाड हलवत आहे आई? की ज्या झाडावरून तुझ्यावर सुंदर असे स्वप्न पडत आहेत ते झाड हलवत आहे आणि तू झोपी जा आणि तुला सुंदर असे स्वप्न पडतील. म्हणून आई बाळाला म्हणते की झोप बाळा झोप. नाउ सी नेक्स्ट स्टँजा. Sleep, baby, sleep. The heavens are white with sheep. For they are lamps, those stars so bright, and the moon is shepherd of the night. And sleep, baby, sleep. Heavens means काय? आकाश. And shepherd means मेंढपाळ. या कडव्यामध्ये काय म्हणते बाई? झोप बाळा झोप, सारे आकाश हे पांढऱ्या शुभ्र अशा मेंढ्यांनी भरलेला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची कोकरू सुद्धा आलेली आहेत. अतिशय चमकदार असे तारे किंवा चांदण्या असतात तशाच प्रकारे त्या मेंढ्यांची कोकरं हे चमकत आहेत आणि मेंढ्यांची आणि कोकरांची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. नेक्स्ट स्लीप बेबी स्लीप अँड आय शॅल गिव दी अ शेप विच विथ इट्स अ गोल्डन बेल शॅल बी अ लिटल प्ले फेलो फॉर दी. स्लीप बेबी स्लीप. प्ले फेलो मीन्स काय? सवंगडी. तर या कडव्यामध्ये काय म्हणतो कवी की झोप बाळा झोप, तू जर झोपी गेलास तर मी तुला एक सोनेरी घंटा बांधलेली मेंढी मी तुला देईन. काय? आय विल गिव दी अ शीप विच विथ इट्स अ गोल्डन बेल शॅल बी. तू जर झोपी गेलास तर मी तुला एक सोनेरी घंटा बांधलेली मेंढी मी तुला देईन. अ लिटल प्ले फेलो फॉर दी. तुला त्या मेंढीसोबत खेळता येईल. मेंढी म्हणजे काय? सवंगडी, सोबती.
तू जर झोपी गेलास तर मी तुला सोनेरी घंटा बांधलेली मेंढी देईन आणि तू त्या मेंढी बरोबर मी तुला खेळायला देईन. नेक्स्ट स्टांजा. स्लीप बेबी स्लीप and bleat not like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rock. Sleep baby sleep. तर बा ब्लीट मीन्स काय, बेंबे असा आवाज करणे. अँड नॉटी मीन्स खोडकर. रॉग मीन्स काय, हट्टी. तर बा काय म्हणते आई, झोप बाळा झोप अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप, आणि तू बेंबे असा मेंढ्यासारखा आवाज करू नकोस किंवा रडू नकोस. ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग, आणि मेंढपाळ करणारा किंवा मेंढपाळ करणारा जो रागीट कुत्रा आहे तो कुत्रा येईल. अँड विल कम अँड बाईट माय नॉटी डॉग, आणि तो कुत्रा येऊन माझ्या खोडकर मुलाला किंवा हट्टी मुलाला चावेल. म्हणून मी काय म्हणते, झोप बाळा झोप. तू जर नाही झोपलास तर तो कुत्रा मेंढपाळ करणारा रागीट कुत्रा येईल आणि कुत्रा येऊन तुला चावेल किंवा तुझा चावा घेईल. आणि झोप बाळा झोप. नेक्स्ट स्टांजा. स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हर्ड द शीप, go out you barking black dog go, and awaken not my baby so, sleep baby sleep. पा काय, वेकन नॉट मीन्स काय, जागे करू नका. पा काय म्हणते आई, झोप बाळा झोप, गो आउट अँड हर्ड द शीप. मग त्या ठिकाणी तो कुत्रा येतो आणि त्या कुत्र्याला आई काय म्हणते, जा बाहेर जा आणि तू मेंढ्यांची काळजी घे. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग गो, आणि हे काळ्या भुंकणाऱ्या कुत्रा तू बाहेर जा आणि मेंढ्यांची काळजी घे. अँड अवेकन नॉट माय बेबी सो, आणि तू माझ्या बाळाला जागा करू नकोस. तू बाहेर जा, माझं बाळ झोपी गेलेलं आहे, माझ्या बाळाला तू आता उठू नकोस. अँड अवेकन नॉट माय बेबी सो, स्लीप बेबी स्लीप. आणि शेवटी काय म्हणते, झोप बाळा झोप. ॲनोनिमस, पोएट इज ॲनोनिमस. ॲनोनिमस म्हणजे काय, कविता लिहिलेली आहे पण कोण लिहिलेली आहे हे आपल्याला काय माहिती नाही, कोणीही नाही. ॲनोनिमस म्हणजे कोणीही नाही. या ठिकाणी आपल्याला त्या कवीचं नाव आपल्याला या कवितेखाली दिलेलं नाही. तर पहा, नेक्स्ट रायमिंग पेअर्स इन दिस पोएम. नाव सी. आता आपण रायमिंग पेअर्स पाहूयात. रायमिंग पेअर्स म्हणजे काय, यमक जुळणारे शब्द. यामध्ये फर्स्ट स्टांजामध्ये स्लीप, शीप, ट्री, दी. नेक्स्ट स्टांजा ब्राईट, नाईट, बी, दी, डॉग, रॉग, गो अँड सो. हे सर्व रायमिंग पेअर्स आहेत. तर अशा प्रकारे ही छोटीशी कविता होती. नाउ सी इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट क्वेश्चन इज सिंग द सॉन्ग. सिंग द सॉन्ग मीन्स काय, ही कविता किंवा हे गीत म्हणा, तालासुरात म्हणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन, फाइंड द रायमिंग वर्ड्स. फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज्ड इन द सॉन्ग. या गीतामध्ये असलेले रायमिंग वर्ड्स शोधा आणि लिहा. स्लीप, स्लीपचं शीप. ट्रीजचं दी. ब्राईट, नाईट. दी. डॉगचं रायमिंग पेअर्स रॉग. गो अँड सो. Question number 3 is
The mother in this poem uses various ideas to make the child close its eyes and sleep. Find the stanzas where the following ideas are used. या कवितेत आई बाळाला झोपविण्याकरिता विविध कल्पना वापरते आणि पुढील कल्पना असलेल्या कवितेतील ओळी सांगा. आता कोणत्या ओळी आहेत ते पाहूयात आपण. आयडियाज अँड स्टांजाज. फर्स्ट, थ्रेटन इन अ लव्हिंग मॅनर. आई प्रेमळपणाने मुलाला भीती दाखवते. पहा कोणत्या कडव्यामध्ये? चौथ्या कडव्यामध्ये. स्टांजा नंबर 4. नेक्स्ट, क्रिएट अ प्लेझंट पिक्चर. आनंददायी चित्र कोणत्या स्टांजामध्ये आहे? पहिल्या स्टांजामध्ये आहे. स्टांजा नंबर 1. रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील अँड सेफ. आई काय करते? आता बाळाची भीती घालवते आणि त्याला सुरक्षित करते. ते कोणत्या कडव्यामध्ये? 5व्या कडव्यामध्ये. ते डॉगला सांगते गो आउट अँड गो आउट अँड हिअर द डॉग, हिअर द शीप, गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग. आणि तो काय करते? आई काय करते या कडव्यामध्ये? त्या कुत्र्याला जायला सांगते आणि बाळाला सुरक्षित म्हणजे शेपमध्ये ठेवते. नेक्स्ट, प्रॉमिस गिफ्ट. प्रॉमिस. आता कोणत्यामध्ये प्रॉमिस देते? स्टांजा नंबर 3. काय म्हणते आई? तू जर झोपी गेलास तर मी तुला सोनेरी अँड आय शॅल गिव्ह दी अ शिप विच विथ इट्स गोल्डन बेल शॅल बी अ लिटल प्ले फेलो फॉर दी. तू जर झोपी गेलास तर मी तुला गळ्यामध्ये सोनेरी घंटा बांधलेली मेंढी मी तुला देईन. अशा प्रकारे आई त्याला प्रॉमिस गिफ्ट स्टांजा नंबर 3 मध्ये. तर नेक्स्ट, ॲक्टिव्हिटी नंबर 4. फ्रॉम क्वेश्चन नंबर 4 आहे ॲक्टिव्हिटी. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 6 to 8. म्हणजे काय? 6 ते 8 मुलांचा एक गट तयार करायचा आहे. लिस्ट द फेवरेट सॉंग्स पोएम्स ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स. सर्व गटातील विद्यार्थ्यांच्या सर्व गटातील विद्यार्थ्यांच्या आवडीच्या गीतांची किंवा कवितांची यादी तयार करा. मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर ऑल लिस्ट प्रिपेअर्ड बाय द डिफरंट ग्रुप्स. आणि सर्व गटांच्या गीतांची किंवा कवितांची मिळून लांब मोठी यादी तयार करा. यू मे चूज सॉन्ग ऑर पोएम्स फ्रॉम एनी लँग्वेज. आणि कोणत्याही भाषेतील कविता किंवा गीते निवडा. नाऊ डिस्क्राईब युअर फेवरेट सॉंग्स विथ द हेल्प ऑफ द लेबल्स गिवन बिलो. आणि काय करायचं नंतर तुमच्या या यादीतील सर्व गीतांना किंवा कवितांना काय करा? वर दिलेल्या शीर्षकाप्रमाणे लेबले लिहून त्यांचे वर्णन करा. नोट दॅट यू कॅन सिलेक्ट मोर दॅन वन लेबल फॉर अ पोएम. आणि नंतर काय करायचं आहे? त्या शीर्षकाप्रमाणे लेबल लिहून त्यांचं वर्णन करायचं. आता फॉर एक्झाम्पल, द डक अँड द कांगारू बाय एडवर्ड लियर इज अ फनी पोएम ॲज वेल ॲज अ नरेटिव्ह पोएम. आता हे आपण मागे पाहिलेली आहे कविता द डक अँड द कांगारू. त्याचे लेखक कवी होते एडवर्ड लियर. ती एक फनी पोएम होती आणि ती एक नरेटिव्ह पोएम आहे. आता नरेटिव्ह म्हणजे काय? नरेटिव्ह सॉंग्स मीन्स, आता आपण पाहणार आहोत,
संवादयुक्त कविता. नरेटिव्ह सॉन्ग मीन्स संवादयुक्त कविता. हे संवादयुक्त कविता होती, द डक अँड द कांगारू. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, आपण एक गीत किंवा कविता निवडायची आहे आणि ते कोणत्या प्रकारामध्ये येते. खाली आपल्याला काही प्रकार दिलेले आहेत आणि शेवटचा प्रश्न आहे त्यामध्ये ट्रान्सलेट द लेबल्स इनटू युअर मदर टंग. आणि कवितांच्या प्रकाराच्या लेबलाची तुमच्या मातृभाषेमध्ये वर्णन करा. आता खाली आपल्याला लेबल दिलेले आहे ते आपण कोणत्या कविता कोणत्या प्रकारात येतात ते आपण पाहूया. आता मी तुम्हाला खाली काही दिलेले जे पॅट्रिऑटिक सॉन्ग असेल ते वाचून दाखवतो, तिच्या अर्थसहित सांगतो, ते ऐका तुम्ही काळजीपूर्वक. पहा, फर्स्ट पॅट्रिऑटिक सॉन्ग. पॅट्रिऑटिक सॉन्ग म्हणजे काय, देशभक्तीपर गीते. रोमॅन्टिक सॉन्ग. रोमॅन्टिक सॉन्ग म्हणजे भावनिक गीते. ललबाय. ललबाय म्हणजे अंगाई गीते. फनी सॉन्ग और पोएम. फनी सॉन्ग म्हणजे काय, विनोदी किंवा गमतीदार गीते किंवा कविता. नेक्स्ट आहे टायटल सॉन्ग. टायटल सॉन्ग मीन्स शीर्षक गीते. प्रेयर. प्रेयर मीन्स प्रार्थना गीते. बॅलड. बॅलड मीन्स काय, पोवाडे. नेचर पोएम. नेचर पोएम मीन्स निसर्गावर आधारित अशा कविता. नेक्स्ट सॅड सॉन्ग और पोएम म्हणजे काय, करुण किंवा रसयुक्त गीते किंवा कविता. जिंगल. जिंगल म्हणजे काय, नादमधुर गाणी. जाहिरातीमधील असतात पहा. जिंगल मीन्स काय, नादमधुर गाणी. नेक्स्ट पहा, नेक्स्ट आहेत इन्स्पायरेशनल सॉन्ग म्हणजेच प्रेरणादायक गाणी. मार्चिंग सॉन्ग म्हणजे संचलन गीते. नेक्स्ट वेलकम सॉन्ग. वेलकम सॉन्ग मीन्स स्वागत गीते. सॉन्ग फॉर स्पेशल ऑकेजन्स मीन्स काय, विशिष्ट प्रसंगी गाण्यासारखी गीते. नर्सरी राईम. नर्सरी राईम मीन्स बालगीते. नरेटिव्ह पोएम. नरेटिव्ह पोएम मीन्स संवादयुक्त कविता. अँड रिलिजियस सॉन्ग मीन्स धार्मिक गीते. अशा प्रकारे तुम्ही कोणतेही गीत प्रकार किंवा कविता निवडा आणि ते कोणत्या प्रकारामध्ये येतात ते सांगा आणि हे सर्व गीत प्रकार लिहून त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे.